शाखा प्रमुख पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत एकनाथ शिंदेंनी प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध केले आहे। घराणेशाहीच्या जोखडात अडकलेल्या भारतीय राजकारणात स्वतःला सिद्ध करण्याची संधी घराण्याबाहेरच्या लोकांना अभावानेच मिळते, पण ज्यांना ती मिळते त्यातील खूप थोडे जण त्याचा सदुपयोग करू शकतात। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अशा मोजक्या यशस्वी लोकांपैकी एक आहेत। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कौटुंबिक पाठबळ नाही, अशा वातावरणात एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी अनेक पदे घेऊ शकले। नगरसेवक, गटनेता, आमदार, विरोधी पक्षनेता, मंत्री अशा प्रत्येक टप्प्यावर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला सिद्ध केले आहे। आजच्या घडीला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे निर्विवाद नेतृत्व आहेत। राजकारणात येण्याआधी एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे। आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात त्यांची राजकीय वाटचाल झाली। आनंद दिघे असेपर्यंत एकनाथ शिंदे यांना आधार होता, पण त्यांचे अपघाती निधन झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेना सांभाळणे आणि स्वतःला सिद्ध करणे अशी दुहेरी जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वीपणे पेलली। 2004 साली एकनाथ शिंदे आमदार झाले। 2014 पर्यंत ते साधे आमदार होते, पण या 10 वर्षाच्या काळात त्यांनी पक्ष संघटना मजबूत केली। 2014 साली सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद त्यांना मिळाले। समृद्धी महामार्ग उभारून त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला। मातोश्रीवर परस्पर निर्णय होऊ लागले। पक्षाच्या बैठकांना सुद्धा एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले। 2022 रोजी जून महिन्यात विधान परिषदेची निवडणूक आणि त्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात एकनाथ शिंदे यांचा न घेतलेला सहभाग यामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना हिसका दाखवला। उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले। ठाणे शहराचे आपण निर्विवाद नेते आहोत हे त्यांनी सिद्ध केले। ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली। उद्धव ठाकरे यांची सेना विजय वडेट्टीवार, नाना पटोले, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील असे विरोधक एकनाथ शिंदे यांनी लीलया शिंगावर घेतले। प्रभावी भाषण करून त्यांनी विरोधकांना मुद्देसूद उत्तरे दिली। उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरस आहोत वेळोवेळी हे सभागृहात त्यांनी दाखवून दिले। मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट विदेशी गुंतवणुकीचा मुद्दा असू दे किंवा विविध योजनांची अंमलबजावणी असू दे, पायाभूत सुविधा प्रकल्पाचे कार्यान्वयन प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध केले। अल्पावधीतच सर्व समाज घटकांसाठी उपयुक्त योजना एकाच वेळी अंमलात आणणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राला ओळख झाली। महाराष्ट्राला आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री लाभले त्यातील बहुतेक सर्व मुख्यमंत्र्यांना कौटुंबिक वारसा आहे। मनोहर जोशी, नारायण राणे, AR अंतुले हे केवळ अपवाद, या सर्वांच्या तोडीस तोड कामगिरी म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीच्या काळात करून दाखवले। चौफेर विचार करता, सर्व समाज घटक लक्षात घेता, आतापर्यंतचा महाराष्ट्राचा राजकीय अभ्यास पाहता एकनाथ शिंदे हे निर्विवाद नेतृत्व आहे हे काळाच्या कसोटीवर आता सिद्ध झाले आहे।